नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेले आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. त्यानंतर आता शेंगदाणे टाकले तिकडे भाजायला भाजीसाठी. आणि आज मुलांच्या डब्यासाठी करणार आहे बटाट्याची सुकी भाजी. बटाटे घेतली ती, आता बटाटे चांगले बारीक चिरून घेते आणि इकडे कणिक मळून ठेवली. मला भाजी मस्त कणिक चांगली भिजेल. खाली शेगडीवर दूध ठेवले तापायला. सगळं बटाटे चिरून घेते आणि बटाट्याची भाजी करून घेते. बटाट्याची सुकी भाजी करून झाली आणि बटाटा आधी तेलात चांगलं वाफलून घेतलं होतं. त्यातलं थोडंसं बटाटा साईडला काढले. आदूला आमच्या सुक्या भाज्या आवडत नाही त्यामुळे थोडीशी त्याच्यापुरती ह्याची एक वाटीभर आमटी करते. आता बटाटा शिजलेला आहे, आता फोडणी देते आणि करते आमटी. मुलांच्या डब्याच्या चपात्या करून दिल्या, आता राहिलेले कणिक तशात ठेवली. आता आमच्यासाठी भाजी करून घेते. मटकीच्या डाळाची आमटी करणार आहे मी. त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे थोडासा बारीक चिरून. कांदा चिरून घेते आणि भाजी करून घेते मटकीच्या डाळाची. स्वयंपाक करून झाला. चपात्या केल्यावर तर कुकरमध्ये भात करून घेतला आहे थोडासा. आता किचन कटा स्वच्छ करून घेतला आहे. आता भांडी गोळा करून बाहेर राहिले ते घासायला. आता घर झाडून घेते आणि घर पुसून परत मग भांडी घासून घेते. भांडी घासून घरात नेऊन ठेवली आणि घरातलं सगळं काम झाले. जेवण काही केले नाही ती, कारण आज आमच्या गावात श्री संत एकनाथ महाराजांची पालखी येणारी. पैठणवरून येते पालखी. आता 10 वाजता आमच्या गावात येते. आली असं गावात आता उरकून जायचे पालखीच्या पाया पडायला. आणि इथं रात्री आपली गाय येली, कालवड झाली. कालवड झाली. ताईंकडे आणलेली गाय आहे ही. आपली घरची गाय नाही येली अजून, ताईंच्यातली आणलेली गाय येली ही. चला आता आवरून घेते माझं आता गावात जायला. उरकून निघालो आता आम्ही गावात. सोडतं का मंदिरात सोडतो परत नवीन केलं हे आता. आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पालखी परत गावाच्या बाहेर आहे, कारण जागा नाही गावात जास्त. आता जाऊ पालखीचं दर्शन घेऊ. गर्दी भरपूर आहे मंदिरात. रांग लागली आणि रांगेनं दर्शन चालू आहे. दर्शन झालं पालखीचं व्यवस्थित. तिथे काही वेळ थांबून देत नाही ती, कारण गर्दी भरपूर झालेली आहे. सगळ्यांनाच दर्शन घ्यायचंय, कारण 12 वाजेपर्यंत असते गावात पालखी. चला आता विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊ. पालखीचं दर्शन घेऊन आता परत घराकडे निघालोय. आणि ही पालखी मार्ग आहे रवळपासून कुरवंदाजपासून. तसं पालखी पंढरपुराकडे जाते. सगळ्या वाट्याने वारकरीच आहेत आणि मस्त अशी बैलगाडी पण आहे. चला जाऊ आता घरी.
आणि समोर दिसतोय ते रथ आहे पालखीचा, गावाच्या बाहेर लावलेला आहे रथ. कारण विठ्ठलाच्या मंदिरासमोर जास्त परिसर नाही मोठा, त्यामुळे ते बाहेर लावलेला आहे रथ. आलो दर्शन घेऊन आताच घरी. चांगलं दर्शन झालं, भरपूर गर्दी होती तरी पण नंबरनं दर्शन घेतलं. चला आता जेवण करून घेऊ. आता बसलो जेवण करायला. या सगळ्यांनी जेवायला. जेवण केली आणि आता चाललोय माळावर डाळिंबीचा पेपर काढायला. पाऊस काय आता उघडायचं हेच करणं आहे. सारखी येते चिरचिर चिरचिर. रस्ता बी बघा की, मोठ्या पावसा झाला तरी रस्ता लगेच उघडते, पण चिकचिकीने सगळ्या रस्त्याचा चिखल झालाय. गावापर्यंत असलाच आहे. हा, आलोय आता माळावर. आणि काल दुपारच्या आधी ह्या 2-4 झाडांचा पेपर काढला होता. चला आता त्याच दोऱ्या धरू पुढं. इथपर्यंत आलं तर काढत 1, 2, 3 आणि 4 झाडं काढून झालती. वरनं येऊ आता, त्याच्याबरोबर पाणी प्यायला खाली येते. कुठे गेल्या आत्या? वर न्यायचं का? वर नाही येऊ, चला. चार वाजले आता आणि काल पलीकडच्या 4 लाईनी काढून झालत्या. आज ह्या 4 लाईनी झाल्या आणि ही 5वी पण वरनं अर्ध्यात आणली. आता अर्धीच राहिली. आता ही अर्धी लाईन झाली की आपलं हे तुकडं पूर्ण काढून झालंच. आणि आता आत्याने डाळिंब फोडलाय. आता आत्याने बघू आता कसं आहे डाळिंब. छान निघले, चांगलं निघले की. बघा चांगले डाळिंब आणि बी पण चांगलं मोठं मोठं फुगले. तर असं डाळिंब फुगलं आपलं चांगलं. चला आता थोडंसं डाळिंब खाऊ आणि एवढी अर्धी पात पूर्ण करून घ्यायची. 5:30 वाजल्या आणि ह्या तुकड्यातलं सगळं पेपर काढून झाले. ते ह्या साईडनं तर भरपूर आबाळे आले आणि इकडं काहीच नाही. चला आता इथं डाळिंबीमध्ये असले वैरण भरपूर उगून आली. आता सगळ्या रानात आमच्या हेच गवत आहे. थोडं गवत निबार झालं खायला बी येते आणि बी पडून सगळीकडे होते गवत. चला आता सगळं गवत कापून घ्यायचं. ही गाडीवर न्यायचं, परत जाताना थोडंसं न्यायचं शाळेपर्यंत आणि राहिलेलं परत गाडीवर न्यायचं सकाळ. चला कापून घेते गवत. घरांच्या वेरणीचं एक मोठं गठोडं काढून ठेवले आणि इकडं शेळ्यांना पण काढली वैरण. आता शेळ्यांच्या वैरण घेऊन चला घरी जाऊ. आता 6 वाजले ते. चला घरी आले. आता गुरांना पाणी दावती आणि गुरं पाणी दावून तिकडच्या दावणीला नेऊन बांधती. चला आता आधी गाई नेऊन बांधती आणि परत मशीनला न्यायला येते. पाणी पाजून बांधते नेऊन आणि वैरण टाकते गुरांना. गुरं पाणी दावून इकडं आणून बांधली ती आणि आता वैरण काढली. मगाशी मी ते भाऊजी गेले तर माळावर वैरण आणायला. आता माळावरून आली की आधी गाईची धार काढायची आणि धार काढूनच परत मग वैरण टाकायची. आणि तर गाईचं बाळ शेडमध्ये ठेवले, कारण दिवसभर कोण नसतं घरी राखणाला. शेडमध्ये सोडले सकाळी. आता धार काढायचं बाहेर परत. आता शेळ्यांना वैरण आणलेले, ते वैरण टाकून घेते शाळ्यांना. काय म्हणतो बाल्या? बाळाला बाई थांब की, धार काढताना काढायचं. आता हे तुमच्या शाळेत काय उद्या दिंडीचा कार्यक्रम आहे? उद्या तू वारकरी बनायचंय का? मग झेंडा टाळ लागते तर बाई. सांगितलं का बाबाला आणायला? मग स्टार नाही, टाळ वाजवायचा. झेंडा पण लागते का तुला आणावं? बाला तुझ्या लय फरमाईश आहे त्या. चला मग अभ्यास करा मग आता. हा डबा घासा टाकलं का?
डबा घासाय टाकलं. चला आता वरण वैरण सॉरी शेळ्यांना वैरण टाकून घेते आणि भांडी ती घासायची जेवण केलेली आणि मुलांचं डबं. आता भांडी घासायच्या आधी वैरण टाकते शेळ्यांना आणि मगच भांडी घासते. उठलं बाळ. आताच नाही काढायचं बाहेर त्याला. पोर आमची सकाळपासून विचार करते ते बाळाचं काय नाव ठेवायचं. बाल्या काय ठरलंय नाव ठेवायचं मग. बर गायची धार काढायची आता. कालवड सोडले आता प्यायला. धार काढायला लागली आता गायची. गायला माग भाला घातलाय पायाला नाही तर मी धरून उभं राहिले. भाऊची धार काढते ते आणि इकडे राधानं कालवडाला पकडले. ऐकते का ऐकत नसतं ते. सोड राहू दे काय करत नाही. सोड दे सोडून. निवच तसं तिकडं. हा तसं राहा धरून तिथं उभा आता. स्वयंपाक पण करून झालाय. चपात्या करून झाल्या त्या आणि तर भाजी पण करून झाली. आता इथं मी कपडे घेतले इस्त्री करायला. सगळ्यात पहिल्यांदा आता आदूचे कपडे इस्त्री करते. कुर्ता आणि पायजमा. आणि आमच्या बाल्याला नवीन कपडे आणायचे कारण बाल्याला नाही पहिला पांढरा कुर्ता. झाला का अभ्यास. सकाळी येते का मग. आता येत नाही. सकाळ कसं काय यायचंय. आता काय लिहितोय दाखव बघू. 20 नीट लिह की जरा. नीट लिह की. थांबे शिकवते.